नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्या योजनेत एकदाच पैसे गुंतवल्यानंतर दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळू शकते। अनेक जण निवृत्तीनंतर गृहिणी, ज्येष्ठ नागरिक किंवा सुरक्षित गुंतवणूक शोधत असतात। अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना म्हणजेच पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम MIS हा एक चांगला पर्याय मानला जातो। या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची पात्रता, गुंतवणुकीची मर्यादा, व्याजदर, मुदत, खाते बंद करण्याचे नियम, आवश्यक कागदपत्रे, किती गुंतवणुकीवर दरमहा किती व्याज मिळते याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य समजून घेऊया। समजा तुम्ही या योजनेत एकदाच 1 लाख, 2 लाख किंवा तुमच्या क्षमतेनुसार कोणतीही रक्कम गुंतवली तर ती रक्कम तुम्हाला 5 वर्षासाठी या योजनेत ठेवावी लागते। म्हणजे वारंवार पैसे जमा करण्याची गरज नसते। एकदाच गुंतवणूक करायची आणि त्यानंतर त्या रकमेवर मिळणारे व्याज दर महिन्याला मिळत राहते। विशेष म्हणजे हे व्याज थेट तुमच्या बचत खात्यात जमा केले जाते। त्यामुळे दर महिन्याला पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची किंवा उदाहरणार्थ जर तुमच्या गुंतवणुकीवर दरमहा 1000 रुपये व्याज मिळत असेल तर ते 1000 रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात जमा होतील। याच कारणामुळे या योजनेला मासिक उत्पन्न योजना असे म्हटले जाते, कारण एकदाच गुंतवणूक करून दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध आहे। मित्रांनो, या योजनेत खाते उघडताना तुम्हाला तुमच्या बचत खात्याची माहिती द्यावी लागते। या मागचं कारण म्हणजे या योजनेवर मिळणारं व्याज दर महिन्याला थेट तुमच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात जमा केलं जातं। म्हणजे व्याज घेण्यासाठी वारंवार पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची गरज पडत नाही। एकदा खाते लिंक केलं की दर महिन्याला व्याजाची रक्कम आपोआप तुमच्या खात्यात जमा होत राहते। आता या योजनेचा सर्वात मोठा फायदा कोणता आहे ते पाहूया। ही योजना पोस्ट ऑफिस मार्फत चालवली जात असली तरी ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, त्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित मानली जाते। अनेक लोक गुंतवणूक करताना आपले पैसे सुरक्षित राहतील का असा प्रश्न विचारतात, पण या योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम सुरक्षित असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार या योजनेला प्राधान्य देतात। आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ते समजून घेऊया। भारतात राहणारा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खाते उघडून गुंतवणूक करू शकतो। मात्र NRI म्हणजेच परदेशात वास्तव्यात असलेले अनिवासी भारतीय या योजनेत नवीन खाते उघडू शकत नाहीत। थोडक्यात सांगायचं झालं तर भारतात राहणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी ही योजना उपलब्ध आहे आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, या योजनेची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाते उघडण्यासाठी कोणतीही किमान वयोमर्यादा ठेवलेली नाही। म्हणजे फक्त प्रौढ व्यक्तीच नाही तर लहान मुलांच्या नावाखाली देखील या योजनेत खाते उघडता येते। मात्र जर खातेधारक अल्पवयीन असेल तर त्याच्या वतीने आई वडील किंवा कायदेशीर पालकाने खाते उघडावे लागते आणि खाते सांभाळावे लागते। याशिवाय या योजनेत संयुक्त खाते उघडण्यासाठी सुविधा देखील उपलब्ध आहे। उदाहरणार्थ पती पत्नी, भाऊ बहीण किंवा कुटुंबातील इतर सदस्य मिळून संयुक्त खाते उघडू शकतात। मात्र लक्षात ठेवा, एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 व्यक्तींचा समावेश करता येतो। तसेच जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे वय 10 वर्ष पूर्ण झाली असेल तर ती व्यक्ती स्वतःच्या नावाने खाते उघडू शकते आणि खात्याचे व्यवहार देखील स्वतः करू शकते। थोडक्यात या योजनेत लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे। मित्रांनो, आता या योजनेमध्ये गुंतवणूक करताना कोणते नियम लागू होतात ते सोप्या भाषेत समजून घेऊया। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आवर्ती ठेव किंवा RD सारखी योजना नाही। म्हणजे दर महिन्याला किंवा दरवर्षी पैसे भरायचे नसतात। या योजनेत खाते उघडताना एकदा संपूर्ण रक्कम जमा करावी लागते आणि त्यानंतर पुन्हा पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध नसते। गुंतवणुकीची सुरुवात किमान 1000 रुपयांपासून करता येते। त्यानंतर तुम्ही 1000 रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम गुंतवू शकता। उदाहरणार्थ 2000, 5000, 10000, 50,000 किंवा 1 लाख रुपये अशी गुंतवणूक करता येते। मात्र 1250 रुपये, 1550 रुपये किंवा 10500 रुपयांसारख्या रक्कमा जमा करता येत नाही, कारण गुंतवणुकीची रक्कम 1000 रुपयांच्या पटीत असणे आवश्यक आहे। आता कमाल गुंतवणूक मर्यादा पाहूया। जर खाते एका व्यक्तीच्या नावावर असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते। तर संयुक्त खाते असल्यास ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढते। उदाहरणार्थ पती पत्नीने संयुक्त खाते उघडले असेल तर ते मिळून 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात। संयुक्त खात्यामध्ये असलेल्या सर्व व्यक्तींचा गुंतवणुकीवरील वाटा समान मानला जातो। थोडक्यात सांगायचे झाले तर या योजनेत एकदाच पैसे गुंतवायचे आहेत
किमान गुंतवणूक 1000 रुपयांपासून सुरू होते आणि एका व्यक्तीसाठी 9 लाख तर संयुक्त खात्यांसाठी 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मित्रांनो, आता एक अतिशय महत्त्वाचा नियम समजून घेऊया. अनेक जण विचारतात की गरज पडल्यास आपण ही योजना मुदत पूर्ण होण्यापूर्वी बंद करू शकतो का? तर याचे उत्तर आहे होय, पण त्यासाठी काही अटी लागू होतात. सर्वप्रथम लक्षात ठेवा, खाते उघडल्यानंतर पहिल्या 1 वर्षात हे खाते कोणत्याही परिस्थितीत बंद करता येत नाही. म्हणजे तुम्ही आज खाते उघडले आणि काही महिन्यांनी पैसे काढण्याची गरज पडली तरी तुम्हाला खाते बंद करता येणार नाही. जर खाते उघडून 1 वर्ष पूर्ण झाले असेल पण 3 वर्ष पूर्ण झाली नसतील आणि तुम्ही खाते बंद करण्याचा निर्णय घेतला तर पोस्ट ऑफिस कडून तुमच्या मूळ गुंतवणुकीत 2% रक्कम कपात केली जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्यातील 2000 रुपये कपात केले जातील आणि उर्वरित 98,000 रुपये तुम्हाला परत मिळतील. त्याचप्रमाणे जर खाते 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पण 5 वर्षाची मुदत पूर्ण होण्यापूर्वी बंद केले तर मूळ रकमेच्या फक्त 1% रक्कम कपात केली जाते. म्हणजेच 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर 1000 रुपये कपात होऊन तुम्हाला 99,000 रुपये परत मिळतील. त्यामुळे शक्यतो ही योजना पूर्ण 5 वर्ष चालू ठेवणे अधिक फायदेशीर ठरते. आणि जर काही कारणामुळे मुदतीपूर्वी खाते बंद करायचे असेल तर संबंधित पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन अर्ज करावा लागतो आणि त्यासोबत पासबुक सुद्धा जमा करावे लागते. थोडक्यात, खाते मुदतीपूर्वी बंद करता येते, पण त्यासाठी काही प्रमाणात रक्कम कपात केली जाऊ शकते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी हा नियम लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न पाहूया. या योजनेची 5 वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे लागते? जेव्हा तुमची 5 वर्षाची मुदत पूर्ण होते तेव्हा तुम्ही तुमचे खाते बंद करून गुंतवलेली मूळ रक्कम परत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला संबंधित पोस्ट ऑफिस शाखेत जावे लागेल आणि खाते बंद करण्यासाठी एक साधा अर्ज सादर करावा लागेल. सोबत या योजनेचे पासबुक देखील जमा करावे लागेल. पोस्ट ऑफिस कडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सुरुवातीला जी रक्कम गुंतवली होती ती पूर्ण रक्कम तुम्हाला परत दिली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 5 वर्षापूर्वी 5 लाख रुपये गुंतवले असतील तर मुदत पूर्ण झाल्यानंतर ते 5 लाख रुपये तुम्हाला परत मिळतील. म्हणजेच या 5 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळत राहते आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर तुमची मूळ गुंतवणूक देखील परत मिळते. यामुळे अनेक गुंतवणूकदार नियमित मासिक उत्पन्नासोबतच आपली मूळ रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी या योजनेची निवड करतात. मित्रांनो, आता डेथ क्लेम म्हणजे काय आणि त्यासंबंधीचे नियम समजून घेऊया. समजा या योजनेची 5 वर्षाची मुदत पूर्ण होण्यापूर्वी दुर्दैवाने खातेदाराचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत खाते बंद केले जाते. अशा वेळी खातेदाराने खाते उघडताना ज्याचे नाव नॉमिनी म्हणून नोंदवलेले असेल त्या व्यक्तीला खात्यातील रक्कम मिळू शकते. मात्र त्यासाठी नॉमिनीला आवश्यक कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो. पोस्ट ऑफिस कडून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि नॉमिनीची ओळख निश्चित झाल्यानंतर खात्यातील रक्कम संबंधित नॉमिनीला दिली जाते. त्यामुळे खाते उघडताना नॉमिनीची माहिती योग्यरित्या भरणे खूप महत्त्वाचे असते. आता पाहूया या योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे व्याजदर. सध्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर वार्षिक 7.4% व्याज दिले जाते. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे व्याज वर्षाच्या शेवटी नाही तर दर महिन्याला मिळते. खाते उघडल्यानंतर 1 महिना पूर्ण झाल्यावर व्याज मिळण्यास सुरुवात होते. त्यानंतर पुढील 5 वर्षे नियमित प्रत्येक महिन्याला व्याजाची रक्कम दिली जाते. म्हणूनच ज्यांना दर महिन्याला काही निश्चित उत्पन्न हवे असते त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते. मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला मिळणारे व्याज वेळेवर काढून घेणे आवश्यक असते. कारण जर व्याजाची रक्कम तशीच पडून राहिली तर त्या रकमेवर पोस्ट ऑफिस कडून कोणतेही अतिरिक्त व्याज दिले जात नाही. यासाठी अनेक जण यासोबत आपले बचत खाते लिंक करतात. त्यामुळे दर महिन्याला मिळणारे व्याज थेट बचत खात्यात जमा होते आणि पैसे काढणे देखील सोपे होते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत मिळणारे व्याज करपात्र असते. म्हणजेच प्राप्तिकराच्या नियमानुसार तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर कर लागू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी हा मुद्दा देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाहूया. या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर दर महिन्याला नेमकं किती व्याज मिळू शकतं हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहूया. जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर सध्याच्या व्याजदरानुसार तुम्हाला दर महिन्याला अंदाजे 617 रुपये व्याज मिळू शकते. जर गुंतवणूक 2 लाख रुपयांची असेल तर दर महिन्याला अंदाजे 1233 रुपये व्याज मिळू शकते. तसेच 5 लाख रुपये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला अंदाजे 3083 रुपये व्याज मिळू शकते. एका व्यक्तीसाठी असलेल्या कमाल मर्यादेनुसार जर तुम्ही 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला अंदाजे 5550 रुपये व्याज मिळू शकते.
आणि संयुक्त खात्यामध्ये कमाल 15 लाख रुपये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला अंदाजे 9,250 रुपये व्याज मिळू शकते. म्हणजे जितकी जास्त गुंतवणूक तितके जास्त मासिक व्याज मिळते. विशेष म्हणजे हे व्याज दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होत असल्यामुळे ते घर खर्च, वीज बिल, औषधांचा खर्च, विम्याचा हप्ता किंवा इतर दैनंदिन गरजांसाठी उपयोगी पडू शकतो. त्यामुळे ज्यांना सुरक्षित गुंतवणुकीसोबत नियमित मासिक उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकते. मित्रांनो, आता या योजनेमध्ये कर सवलतीबाबत म्हणजेच टॅक्स बेनिफिट बाबत माहिती जाणून घेऊया. अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यापूर्वी विचारतात की या योजनेत पैसे गुंतवल्यावर आयकरामध्ये काही सवलत मिळते का. तर या योजनेबाबतची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी रक्कम गुंतवता त्या रकमेवर आयकर कायद्यातील कलम 80C या अंतर्गत कोणतीही कर सवलत मिळत नाही. म्हणजेच इतर काही बचत योजनांप्रमाणे या योजनेत गुंतवणूक केल्यामुळे तुमचा कर कमी होत नाही. याशिवाय या योजनेतून दर महिन्याला मिळणारे व्याज देखील करपात्र असते. म्हणजे तुमच्या एकूण उत्पन्नानुसार लागू असलेल्या आयकर नियमानुसार त्या व्याजावर कर लागू होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी हा मुद्दा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आता पाहूया खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात. सर्वप्रथम खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसचा अर्ज भरावा लागतो. तसेच 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक असतात. ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणतीही एक कागदपत्र देता येते. पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, वीज बिल किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही कागदपत्र सादर करता येते. जर खाते अल्पवयीन मुलाच्या नावाने उघडायचे असेल तर मुलाचा जन्मदाखला सादर करावा लागतो. तसेच मुलाच्या वतीने खाते उघडणाऱ्या पालकांची आवश्यकता कागदपत्रे देखील जमा करावी लागतात. म्हणून खाते उघडण्यासाठी जाण्यापूर्वी ही सर्व कागदपत्रे तयार ठेवली तर खाते उघडण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होऊ शकते. मित्रांनो, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही सुरक्षित गुंतवणुकीसोबत दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवून देणारी एक महत्त्वाची योजना आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गृहिणी किंवा ज्यांना दर महिन्याला काही निश्चित उत्पन्न हवे असते त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेची माहिती मिळेल. या योजनेबाबत तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. तसेच शेती, सरकारी योजना, पेन्शन योजना, पोस्ट ऑफिस योजना, अनुदान योजना आणि महत्त्वाच्या सरकारी अपडेट्सची माहिती रोज आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायची असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आणि जर तुम्ही अजून आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सुरू करा. धन्यवाद. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.